नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे डिफरन्शिएशन आहे. डिफरन्शिएशन मध्ये आपण बघतो तुमचे एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2. याच्यातले आपण पहिले 3 क्वेश्चन जे होते ते सॉल्व्ह केले होते. अतिशय सोपं आहे. काय करतो आपण, जे फंक्शन y f of x दिलेलं आहे त्याच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचं. कोणत्या पद्धतीने करतोय आपण, तर जे फंक्शन दिलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण सॉल्व्ह करतोय. ओके, मग त्याचं जे डेरिव्हेटिव्ह आलंय ते आपण काय करतोय, त्याचं इन्व्हर्स आपण तयार करत आहोत. तर चला, याच्यावर आपला प्रॉब्लेम आहे पुढचा प्रॉब्लेम नंबर 4. तो तुम्हाला दिला आहे y x² + log x. फोर्थ जो आहे तो दिला आहे तुम्हाला y x² + log x. चेक करूया आपण. ओके, मग याचं काय करायचं तुम्हाला, याच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. मग आपण कसं करतोय, तर सरळ याला आपण डिफरन्शिएट करतोय. डिफरन्शिएट with respect to x. y ला डिफरन्शिएट केलं dy/dx is equals to d/dx of x² plus d/dx of log x. तुम्ही एकत्र पण लिहू शकता, सेपरेट पण लिहू शकता, काही अडचण नाहीये. x² चं 2x plus log x चं 1/x. ओके, मग याची जर तुम्हाला ऍडिशन करायची असेल तर बेस सेम करायला लागेल. बेस जर सेम करायचं असेल तर याला x ने मल्टिप्लाय करायला लागेल. 2x ला जर आपण x ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 2x². बेस सेम झाला प्लस 1/x. हा तुमचा dy/dx. पण आपल्याला dy/dx पाहिजे का नाही, आपल्याला पाहिजे dx/dy. मग तोच तो = 1/dy/dx. मग =1/dy/dx काय तुमचा 2x² + 1/x. हा x वरती जाईल म्हणजे काय होईल, ऍक्च्युअल मध्ये तुमचा dx/dy काय होईल, ऍक्च्युअल मध्ये हा होईल x/2x² + 1. काय होईल, dx/dy होईल तुमचा 2x², सॉरी x/2x² + 1. अशा प्रकारे. काही डिफिकल्ट आहे का याच्यामध्ये, काहीच डिफिकल्ट नाही. पुढचा प्रॉब्लेम आहे तो दिलाय तुम्हाला 5th नंबर y x * log x. आय थिंक रिपीट झालाय का, नाही रिपीट x * log x. मग याच्यात काय करणार, परत तेच u * v चा फॉर्म्युला. u * v चा फॉर्म्युला काय असतो, चला याला करूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय होईल, dy/dx. मला माहिती बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हे प्रॉब्लेम जे आहे ते अगोदर सॉल्व्ह केले असतील मागच्या व्हिडिओचं. अतिशय सोपं आहे. dy/dx काय होईल, याचा dy/dx ऑफ x log x तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे काय होईल, तो x * dy/dx ऑफ log x प्लस log x * dy/dx ऑफ x. म्हणजे हा काय होईल, x dy/dx ऑफ log x काय होतो 1/x प्लस हा तुमचा log x ऍज इट इज आणि dy/dx ऑफ x 1. हा काय होईल, x कॅन्सल होईल, राहील काय 1 प्लस हा होईल तुमचा log x. हा झाला तुमचा dy/dx. आपल्याला dy/dx नको आहे, आपल्याला काय पाहिजे, dx/dy. मग काय होईल, dx/dy is equals to 1/dy/dx. that is 1/1 plus log x dx/dy. अशा प्रकारे हा आपला प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 इथे आपला कंप्लीट झालेला आहे. काही डिफिकल्ट याच्यामध्ये नाही, अतिशय सोपं आहे. हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या. आपण बोलूया आपला प्रॉब्लेम नंबर 3 कडे. तर चला लिहून घ्या. पुढे आता जो आपला प्रॉब्लेम नंबर 3 दिला आहे त्याच्यात काय दिलंय, तुम्हाला काही फंक्शन दिलेले आहे. त्या फंक्शनचं तुम्हाला त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचं इन्व्हर्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे किंवा फंक्शनच्या इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. काय म्हटलं बघा, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. जसं आपण आत्ता सॉल्व्ह केलं त्याच प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. जे फंक्शन दिलंय त्याच्या इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचं आहे. परंतु काय, अँड ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यूज. आणि त्याच्या व्हॅल्यूज जे आहेत त्या आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. त्यासाठी तुम्हाला x ची जी व्हॅल्यू त्याच्यात पुट करायची ती तुम्हाला सांगितलेली आहे. मग याची थोडीशी पद्धत वेगळी आहे. काय करायचं याच्यामध्ये बघा, अतिशय सोपं आहे. याच्यामध्ये पण काही डिफिकल्ट नाही. तर चला वळूया आपल्या पहिल्या प्रॉब्लेम कडे. याच्यात ती म्हणता पहिला दिला आहे y x raised to 5 plus 2x cube
प्लस 2x क्यूब प्लस 3x प्लस 3x at x is equals to 1. म्हणजे काय करायचं तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ओके, सगळ्यात पहिले फंक्शन दिलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. dy by dx काढायचं, त्याच्यानंतर याच्यावरून dx by dy काढायचा. ओके, आणि जो dx by dy येणार आहे त्याच्यामध्ये x is equals to 1 ची व्हॅल्यू पुट करून जे काय आन्सर येणार आहे ती झाली याची व्हॅल्यू. लक्षात तुम्हाला अतिशय सोपं आहे. मग असं करायचं असेल तर काय करायचं सर्वात अगोदर तर बघा आपल्याला x is equals to 1 ची व्हॅल्यू पुट करायची. मग त्यासाठी आपल्याला y is equals to काय आहे ते पण फाइंड आउट करायला लागणार आहे. तर सुरुवातीला काय करायचं असा प्रॉब्लेम असेल तर when x is equals to 1 जर x is equals to 1 आपण पुट केला तर y ची व्हॅल्यू काय आहे ते काढून घ्यायचं आहे. मग y is equals to काय 1 raised to 5 plus 2 into 1 raised to 3 plus 3 into 1 म्हणजे काय 1 raised to 5 1 plus 1 raised to 3 1 1 into 2 2 plus हा 3 म्हणजे काय 6 y ची व्हॅल्यू काय आहे आपली 6 आलेली आहे जेव्हा आपण x is equals to 1 पुट करणार आहोत तेव्हा. मग आता काय करायचं y is equals to x raised to 5 आता म्हणायचं 9 इथे म्हणायचं 9 y is equals to x raised to 5 plus 2x cube plus 3x. But therefore dy by dx is equals to dy by dx is equals to काय होईल dy by dx तर तो होईल तुमचा d by dx of x raised to 5 plus d by dx of addition आहे म्हणून मी सरळ सेपरेट करू देतो 2x cube plus d by dx of 3x. म्हणजे आता x raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह 5x raised to 4 ओके प्लस हा होईल तुमचा 3 into 2 6x स्क्वेअर प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 हे झालं तुमचं dy by dx. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे dx by dy हा फंक्शनच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणून काय येतो dx by dy. therefore dx by dy फाइंड आउट करायचं आहे. पण कशासाठी त्याच्यात जर व्हॅल्यू आपण x is equals to 1 पुट केली तर मग काय होणार dx by dy and y is equals to 6 म्हणायचं is equals to 1 upon dy by dx at x is equals to 1. how is this equals to 1 upon dy by dx काय आला तुमचा 5x raised to 4 plus 6x raised to 2 plus 3 ओके at x is equals to 1. म्हणजे x ची व्हॅल्यू याच्यात पुट करायची काय होईल 5 into 1 raised to 4 plus 6 into 1 raised to 2 plus 3 is equals to 1 upon 1 raised to 4 1 5 into 1 5 plus हा तुमचा 6 plus हा 3 म्हणजे काय आला 1 upon 5 plus 6 11 plus 3 14. हा तुमचा dx by dy at y is equal to 6. लक्षात आलं अतिशय सोपं आहे काहीही डिफिकल्टी याच्यामध्ये नाही सिंपल ह्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं. काय केलं सुरुवातीला x is equal to 1 असेल तर y ची व्हॅल्यू काढली. तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की सरांनी y ची व्हॅल्यू का काढली तर ती y ची व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची. हा तुमचा इन्व्हर्स म्हणजे काय तर dx by dy ची व्हॅल्यू y is equal to 6 असताना काय येणार आहे ते आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. तर चला अशा प्रकारे तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व करायचे. हा झाला तुमचा प्रॉब्लेम नंबर 1. आता बोलूया तुमचा प्रॉब्लेम नंबर 2. अतिशय सोपं आहे काही डिफिकल्ट याच्यामध्ये नाही. लिहून घ्या सांगायची गरज पडू देऊ नका लिहून घेत चला. तर चला आता बोलूया पुढच्या प्रॉब्लेम कडे. तो तुम्हाला दिलाय e raised to x plus 3x plus 2 काय दिलाय सेकंड नंबर y is equals to e raised to x plus 3x plus 2 at x is equals to 0. ओके x ची व्हॅल्यू 0. मग काय करणार when x is equals to 0 therefore y is equals to e raised to 0 plus 3 into 0 plus 2 e raised to 0 काय होतो 1 e raised to 0 तुमचा 1 हा तुमचा 3 into 0 0 plus हा 2 is equals to 3 y ची व्हॅल्यू आहे तुमची 3. मग काय म्हणणार नाव
y is equals to e raised to x plus 3x plus 2 याला करणार डिफरेंशिएट with respect to x. Therefore dy by dx is equals to d by dx of e raised to x plus dy dx of 3x plus dy dx of 2. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि हा 0 म्हणजे काय आला तुमचा dy by dx आला e raised to x plus 3 dy by dx आला तुमचा e raised to x plus 3. पण आपल्याला हे करायचं आहे का नाही, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे dx by dy for y is equals to 3 is equals to 1 upon dy by dx at x is equals to 0 म्हणजे हा काय is equals to 1 upon काय dy by dx जो दिला आहे मला e raised to x plus 3 हा e raised to x plus 3 at x is equals to 0 जे हा काय 1 upon e raised to 0 plus 3 मग e raised to 0 काय असतो 1 असतो प्लस हा 3 is equals to 1 upon 4 हा आला तुमचा dx by dy at y is equals to 3. लक्षात आलं? अशा प्रकारे तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. हा झाला तुमचा यातला प्रॉब्लेम नंबर 6. ओके, आता आपण वळणार आहोत पुढच्या प्रॉब्लेमकडे. प्रॉब्लेम नंबर 3 कडे. अतिशय सोपं आहे, काही डिफिकल्ट नाही. करतो काय आपण बघा, डेरिव्हेटिव्ह काढतोय, व्हॅल्यू पुट करतोय. हा अतिशय सोपं आहे. का सोपं जातंय तर फॉर्म्युले पाठांतर झालेले आहेत, कंटिन्यू प्रॅक्टिस आपली चालली आहे. म्हणून ज्यांना अजूनही तुमचं डेरिव्हेटिव्ह अवघड जातंय याचा अर्थ काय, तुम्ही प्रॅक्टिस करत नाही किंवा तुम्ही रेग्युलर जो आहे डिफरन्शिएशनचा अभ्यास करत नाही, म्हणून तुम्हाला ती अडचण येते. चला पुढचं थर्ड नंबर दिले y is equals to 3x² plus 2 into log of x cube. y is equals to 3x² plus 2 into log of x cube. Okay, at x is equals to 1. At x is equals to 1. x is equals to 1 असताना काय व्हॅल्यू येणार आहे मग म्हणतात when x is equals to 1 y is equals to 3 into 1 square plus 2 into log of 1 cube. ओके, मग 3 into 1 square काय झाला 1 चा स्क्वेअर 1 3 प्लस 2. ओके, पण log of 1 log 1 ची जी व्हॅल्यू येते ती काय असते 0. काय असते ती 0. बघा log 1 असते 0. लक्षात घ्या इथे काय 0 आला, इथे लिहून देतो सिन्स log of 1 equals to 0. मग हा तुमचा 3 y ची व्हॅल्यू परत तुम्हाला 3 आलेली आहे. ओके, तर चला आता बोलूया आपण पुढच्या पॉइंटकडे. मग पुढचं काय करायचं आपल्याला 9 काय दिला y is equals to 3x² plus 2 into log of x cube. Okay, and therefore differentiate with respect to x. मग आला y चा डिफरन्शिएट केलं dy by dx आला इक्वल्स टू हा झाला तुमचा dy by dx of 3x² plus dy by dx of 2 log of x cube. 3x² चा काय आला 6x. ओके, सॉरी एक कन्फ्युजन झालं, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह न करता. ओके, याला आपण परत लिहूया dy by dx of 3x² प्लस हा जो तुम्हाला दिलाय पॉवर आपण शिकलोय log of m raised to n is equals to n log m. म्हणजे ही जी पॉवर आहे ती काय इकडे मल्टिप्लाय होईल, ही जी 3 पॉवर इकडे मल्टिप्लाय म्हणजे काय होईल dy by dx of 3 into 2 6 log x. मग तो 6 कसा आला परत कन्फ्युजन, म्हणून log of m raised to n is equals to n log m चा फॉर्म्युला आपण इथे वापरलेला आहे. मी जे सांगतो तुम्हाला कशामुळे व्हॅल्यू आल्या ते लिहून घेत चला, म्हणजे परत ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करणार त्यावेळेस तुम्हाला आठवलं पाहिजे. वाटल्यास पेन्सिलनी मी जे कच्चं इकडे करून देतो तुम्हाला, ओके, आणि पुसून टाकतो ते तुम्ही पेन्सिलने तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चला. ओके, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करताना समजत जाईल की नेमकं हे असं कसं आलं. नाही परत रिव्हिजन करताना म्हणून इथं 2 into log of x cube दिलाय, मग 6 log x कसा आला, बरोबर आहे की नाही. चला मग पुढे काय आला, याचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह केला हा तुमचा 6x
प्लस याचं डेरिव्हेटिव्ह केलं 6 तुमचा कॉन्स्टंट आहे तो असा log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे जो तुमचा dy बाय dx आलाय जो dy बाय dx तुमचा आलाय तो काय आलाय बघा हा तुमचा dy बाय dx आलाय तो आलाय 6x प्लस 6/x ओके बेस जर सेम करायचं असेल बेस जर सेम करायचं असेल तर याला x ने मल्टिप्लाय म्हणजे आले 6x² + 6/x हा झाला तुमचा dy बाय dx पण आपल्याला पाहिजे dx बाय dy पण तो कुठे पाहिजे तर y काय आली पाहिजे व्हॅल्यू त्याची 3 आली पाहिजे हा होईल मग तुमचा 1/dy बाय dx x 1 म्हणजे हा होईल 1/6x² + 6/x म्हणजे काय होईल x वरती जाईल ओके क्लियर चालायचं x वरती जाईल आणि खाली काय आहे मग 6x² + 6 ओके x 1 म्हणजे काय होईल x ची व्हॅल्यू 1/6 * 1² + 6 म्हणजे काय आला 1/6 + 6 काय आला 12 या तुमचं dx बाय dy ओके इकडे लिहून देतो log of m raised to n is equal to n log m म्हणजे dx by dy at y is equals to 3 काय आलं तुमचं 1/12 तो आलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे लक्षात घ्या इथे सॉल्व करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते तुम्ही हे पण असं न करता तुम्ही असं जर लिहिलं तरी पण ते तुमचं आन्सर येणार आहे लक्षात घ्या काही डिफिकल्टी याच्यामध्ये असं नाही तर चला काही लोक सॉल्व करताना काय करतील याच्यामधून परत 6 कॉमन घेतील पण आन्सर तुमचं सेमच आहे 6 जरी कॉमन घेतला तर इथे 6 इनटू ब्रॅकेट मध्ये राहील तुमचा ओके काय आहे चला पुढे बोलूया आपण आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रॉब्लेम म्हणजे याच्यावरचा क्वेश्चन 3 मधला आपल्याला 4 डेरिव्हेटिव्ह घेतलं असेल चला बोलूया तुमचा शेवटचा प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम नंबर 4 चला प्रॉब्लेम नंबर 4 नेमका काय दिलाय बघूया तो पण अतिशय सिंपल आहे काय दिलंय sin of x - 2 + x² y is equals to sin of x minus 2 plus x square at x is equals to 2 मग परत तेच when x is equals to 2 y is equals to sin of 2 minus 2 plus x square sorry 2 square मग sin 0 plus 4 मग sin 0 ची व्हॅल्यू काय आता ट्रिग्नोमेट्री जी आहे ते आपल्याला माहिती पाहिजे sin 0 ची व्हॅल्यू काय होती तुमची 0 मग राईट कॅपिटल 4 y काय आला तुमचा 4 आलेला आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघा जे आपण अक्षरामध्ये शिकलोय ते सोडून द्यायचंय का नाही महत्त्वाचं आहे सगळं कोणताही संबंध कशाशी येऊ शकतो पुढे नाव y is equals to sin of x minus 2 plus x square okay therefore y is equals to sorry differentiate करायचे ना differentiate with respect to x म्हणजे काय होईल dy by dx is equals to sorry d by dx of sin of x minus 2 plus d by dx of x square सेपरेट करून घेतलं sin चे डेरिव्हेटिव्ह होतं cos म्हणजे हा होईल तुमचा cos of x minus 2 ओके आणि परत त्याचं डेरिव्हेटिव्ह काय लागेल कंपोजिट म्हणून x minus 2 चं डेरिव्हेटिव्ह काय होईल तुमचं बघा एक स्टेप वाढवून देतो बाबा परत तुम्ही कन्फ्युजन व्हाल sin x minus 2 फक्त x minus 2 कसं लिहिलं d by dx of x minus 2 प्लस d by dx of x square होईल तुमचा 2x म्हणजे हा तुमचा cos of x minus 2 d by dx of x minus 2 काय होतो 1 x minus 2 म्हणजे 1 कसा तर d by dx of x 1 आणि minus 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 1 प्लस हा तुमचा 2x म्हणजे dy by dx काय आलं तुमचं तर आलं cos x minus 2 plus 2x आता पुढे बोलूया आपल्याला काय पाहिजे सॉरी
dx बाय dy पाहिजे आपल्याला. ओके, ॲट y इज इक्वल्स टू 4 इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx ॲट x इज इक्वल्स टू 2. x इज इक्वल्स टू 2 दिलाय ना. ओके, काय हरकत नाही. पहा होईल 1 अपॉन dy बाय dx जो दिलाय. काय दिलाय तो? dy बाय dx तुम्हाला cos ऑफ x मायनस 2 प्लस 2x ॲट काय म्हणताय x इज इक्वल्स टू 2 म्हणजे ती व्हॅल्यू तुम्हाला पुट करायला लागेल 1 अपॉन cos ऑफ 2 मायनस 2 प्लस 2 इंटू 2. 1 अपॉन cos 0 प्लस 4. cos 0 ची व्हॅल्यू काय असते 1 शिकलेला 1 अपॉन 1 प्लस 4 दॅट इज 1 अपॉन 5. काय आला तुमचा हा dx बाय dy ॲट y इज इक्वल्स टू 4. लक्षात. अशा प्रकारे अतिशय सिंपल एक आहे, काही डिफिकल्ट याच्यामध्ये नाही, अजिबात डिफिकल्ट नाहीये बघा. आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे 4 नंबर, तो काय म्हटलं त्यांनी, इफ f of x is equals to x cube plus x minus 2 find f inverse of dash. काय म्हटले बघा, पुढचा जो प्रॉब्लेम आहे. ओके, तुम्ही लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. आपण बघूया प्रॉब्लेम नंबर 4. तो तुम्हाला मी सॉल्व्ह करायला देणार, प्रयत्न करून बघा, काही डिफिकल्ट त्याच्यात नाही. चला, लिहिला असेल इथे मी तुम्हाला तो प्रॉब्लेम जो आहे 4 तो एक्सप्लेन करून देतो. काय म्हणते बघा त्यांनी, ते म्हणताय की इफ f of x is equals to x cube plus x minus 2. ओके, then find काय करायचं सांगताय, तर f इन्व्हर्स डॅश. ओके, म्हणजे काय करायचंय, म्हणजे हा तुम्हाला f of x ही गोष्ट म्हणजे फक्त वेगळ्या पद्धतीने दिलाय. काय दिलाय तुम्हाला, y कॉन्स्टंट दिलाय f of x, आणि फाइंड आउट काय करायचंय त्याच्या इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय करणार, ह्या y चे तुम्ही करून घेणार dy बाय dx. काय करून घेणार, dy बाय dx चं करून घेणार. मग जे त्याच्यावरून परत तुम्ही dx बाय dy फाइंड आउट करणार. जसं आपण आता मगाशी सॉल्व्ह केलं प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये त्या प्रकारे, दुसरं काही याच्यामध्ये नाही. ओके, प्रयत्न करून बघा, बाकी काही अवघड नाही. तर बघा, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. ओके, अशा प्रकारे आपले प्रॉब्लेम नंबर 3 पर्यंत झाले. 4 नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता आला तर सॉल्व्ह करून मला पाठवा, नाही आला तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तो घेणार आहे. ओके, तर आता आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबतोय. ते थांबण्याच्या पूर्वी तुम्हाला सांगतो की आपला जो क्लास आपण 7 तारखेला सुरू करतो मंडेपासून, त्यासाठी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे पाठवलेलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की एक मॅटर तुम्ही तुमच्या पालकांची जी संमती असते ती लिहून आणायची आहे. ओके, त्याशिवाय तुम्हाला एंट्री मिळणार नाही. त्यासोबतच जे कोविड-19 साठी गरजेचे असलेले हत्यार आहेत, आपले शस्त्र आहेत, मास्क, ओके, सॅनिटायझर, स्वतःची पाण्याची बॉटल तुमच्या सोबत असली पाहिजे. सोशल डिस्टन्सिंगचं तुम्ही व्यवस्थित पालन केलं पाहिजे, तर तुम्हाला एंट्री भेटणार. एंट्री फक्त भेटणार, तुम्ही आले, तो कागद दिला आम्हाला, संमतीपत्र, पालकांचं परमिशन. ओके, पालकांची परमिशन दिली म्हणजे आम्ही तुम्हाला बसू देऊ असं नाहीये. इथे प्रॉपर तुमचं टेम्परेचर चेक होईल. ओके, बॉडी टेम्परेचर जे काय असेल ते थर्मल गन, त्याच्यानंतर तुमचं ऑक्सिजन लेवल जे आहे ऑक्सिमीटरने चेक होईल. त्याच्यानंतर जो पल्स रेट तुमचा तो चेक होईल. त्याच्यानंतरच तुम्हाला क्लासमध्ये जो फिट अँड फाईन आहे त्यालाच आपण क्लासरूममध्ये बसू देणार आहे. जो फिट अँड फाईन नाहीये त्याला आपण क्लासरूममध्ये बसू देणार नाही. लक्षात आलं. जो फिट अँड फाईन आहे, व्यवस्थित आहे, त्याची तब्येत, त्याची ऑक्सिजन लेवल अबो 95 आहे, ज्याचं टेम्परेचर बिलो 95 आहे. ओके, बिलो 95, 97 किंवा बिलो 100 तुम्ही म्हणून चालू. ओके, जर आहे तर त्याला आपण 100 म्हणजे फॅरनहाइट. ओके, तर त्याला आपण बसू देणार आहे, बाकीयांना आपण बसू देणार नाही. त्याच्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये की आम्ही तर येणार आहे सर, आम्ही तर मास्क वगैरे घालून येऊ सगळे, पण एखादं कोरोना पॉझिटिव्ह आला तर टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. तुमच्या मेडिसिनची सुद्धा व्यवस्था इथे केलेली आहे. ओके, तुम्हाला जेवढं गरजेचं आहे, जेवढं कोविड केअर सेंटरमध्ये दररोज काळजी घेतली जाते. ओके, मी स्वतः कोविड केअर सेंटरला होतो त्यामुळे मला माहिती आहे, जी काळजी तिथे कोविड केअर सेंटरला घेतली जाते, प्रिकॉशन्स घेतल्या जातात पॉझिटिव्ह पेशंटसाठी, त्या सगळ्या प्रिकॉशन्स आपण आपल्या क्लासमध्ये घेणार आहोत. लक्षात आलं. अतिशय आपण मोठ्या क्लासरूममध्ये मोठ्या बेंचेसवरती एक मुलगाच फक्त आपण बसवणार आहे, एक स्टुडंट एका बेंचवरती आपण बसवणार आहे.
त्याच्यामुळे आणि वेगवेगळं म्हणजे अतिशय डिस्टन्स आपण त्याच्यात ठेवणार आहे. त्याच्यामुळे घाबरायची काही टेन्शन घेऊ नका, घाबरायचं अजिबात नाहीये तुम्हाला फक्त करायचं काय, मास्क असेल, सॅनिटायझर असेल, सॅनिटायझर पण आणायची तुम्हाला काही गरज नाही, मास्क घेऊन या सोबत फक्त, आणि तुमची स्वतःची पाण्याची बॉटल सोबत असू द्या. एवढंच मी तुम्हाला मध्ये तुमची काळजी मी घेणार आहे. ओके, पूर्णपणे फक्त शिकवायचं आहे, मला पोर्शन कव्हर करायचं असं म्हणून नाहीये, तुमची पूर्णपणे काळजी घेऊ. कारण शेवटी शिकणार कधी जेव्हा आपला जी तब्येत आहे ती व्यवस्थित राहील तर शिकून फायदा आहे ना. म्हणून सर्वात अगोदर काळजी आपल्याला तुमच्या आरोग्याची घ्यायची, त्याच्यानंतर शिक्षणाचं बघायचं आहे. त्याच्यामुळे सगळी काळजी जी आहे ती आपण घेणार आहोत. तुमच्या पालकांना पण सांगा, घाबरून जायचं कारण नाही की सर क्लासवरती बोलवत आहे. ओके, माझा कोरोनाचे पेशंट वाढत आहे शेंदुर्णीमध्ये, अजिबात घाबरायचं नाही. सगळ्या ज्या प्रिकॉशन्स आहेत क्लासरूम मध्ये, ज्या प्रिकॉशन घ्यायच्या किंवा क्लासेसच्या आवाजात ज्या घ्यायच्या ते मी सगळ्या घेणार आहे. बाकीच्या प्रिकॉशन येता जाताना त्या तुम्हाला बघायला लागणार आहे, कारण तिथे तुम्ही तुमच्या सोबत येऊ शकत नाही, किती लोकांच्या सोबत येणार आहे ते तर तुम्हाला माहिती आहे. रस्त्याने जाताना कोणत्या गोष्टीला हात लावायचा नाही, सोबत चालताना थोडं डिस्टन्स सोडून चालायचं आहे. ओके, त्या गोष्टी तुम्हाला कळतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं, मी तो जो मॅटर तुम्हाला सांगितला होता त्याचा फोटो सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपला अपलोड केलेला आहे. त्या प्रकारे तुम्हाला तो मॅटर लिहून आणायचा आहे. ओके, आणि त्याच्यावरती पालकांची सही. ज्या दिवशी तुम्ही क्लासवरती येता त्या दिवशी प्रत्येक दिवशी तुम्हाला नोटबुकचं एक पेज घ्यायचं, त्याच्यामध्ये लिहायचं, ते जमा करायचं. एक सेफ्टी साईड म्हणून ते आपल्याला पाहिजे, बाकी काही तसं नाही. ठीक आहे, तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घेत राहा, अभ्यास करा.